आलेत टॉस जिंकला गोकुळ संघाने आणि त्याच्यातला बॅटिंगचा निर्णय. पहिल्या मॅच मध्ये 56 धावा ठोकल्या. या मॅच मध्ये किती धावा ठोकेल समजले की उमरवाडी सारखा एक बलाढ्य संघ असेल आणि उमरवाडी संघ लगेच उतरा मैदानामध्ये. नक्कीच वेलकम संदीप दादा लाड महाराज तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती. या खरंच लाडोरी गावची शान मान संदीप दादांना पाहतो. आता या व्यासपीठावरती तुम्ही देखील एक चांगले डासिंग व्यक्तिमत्व पाहतो संदीप दादांना. आपण त्याचा मित्र परिवार सर्वांनी या व्यासपीठावरती नितीश शिवशेती स्पोर्ट सेवा मंडळाचे अध्यक्ष पाहतो. आता वेलकम सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती. तुम्ही देखील खरंच कौतुक करावे लागेल अध्यक्षपदी आपण पाहतो. आता वेलकम सहर्ष स्वागत याच्या व्यासपीठावरती. 6व्या मॅचच्या दिशेने टॉस जिंकला गोकुळ संघाने, घेतला बॅटिंगचा निर्णय आणि या पहिल्या मॅचचा हिरो होता अक्षय. त्याला नेक्स्ट मॅच टी शर्ट दिली जाईल. नक्कीच वेलकम दादा सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत तुमचं देखील. नक्कीच स्वप्नील सह्याद्री नक्कीच या आयडीला खरंच फॉलो करा मित्रांनो. स्वप्नील सह्याद्री टॉस करा सोशलने दिले खरंच या आयडीला फॉलो करा. शिवरायांचे सर्व किल्ल्यांवरती जाऊन तुम्हाला फोटोशूट करून दाखवलं जाईल. खरंच या आयडीला फॉलो करा मित्रांनो. स्वप्न सह्याद्री खरंच कौतुक असेल या आयडीचं देखील सर्वांनी फॉलो करा. या आयडीला सहकार्य करा. 6व्या मॅचच्या दिशेने मान्यवर देखील आलेत. एक डासी व्यक्तिमत्व पाहतोय आपण. टॉस जिंकला संघाने आणि घेतला बॅटिंगचा निर्णय आणि आमंत्रण केले फिल्डिंगसाठी आता स्टीव्ह उंबरवाडी संघाला. चला स्पीडअप करा लगेच पंच. नक्कीच 2 मिनिटं फक्त थोडंसं पंच जेवले जातात. थोडं नवीन पंच शोधायचं चाललंय. पंच भेटत नाहीत आपल्याला कारण आपली मोरणा क्रिकेट दोन्ही ठिकाणी टुर्नामेंट चालले. 2 ठिकाणी आपलं आयोजन पाहतो. मोरणा क्रिकेट इतिहास घडवला आहे. दोन्ही ठिकाणी आयोजन पाहतो. जेव्हा इकडे कमिटी नसेल खरंच कौतुक करावे लागेल. चला बरोबर लगेच पाठवा प्लीज. पंच म्हणून प्लीज उंबरने सांगितलं कोणाला तरी एकाला पाठवा. उंबरने सांगा आपल्याला कोणतरी एक खेळाडू पाठवा चांगला पंच म्हणून. जावा दीपक थोडं सहकार्य करा प्लीज. थँक्यू सो मच. एक मॅच फक्त सहकार्य करा. अजून करण देखील असेल नो डाऊट. चला लगेच पंच देखील आलेत उपस्थित राहिलेत. करूया मॅचला सुरुवात. दोन्ही संघ एक मॅच जिंकून आलेत आणि दोन्ही संघ एका मॅच मध्ये फाईट करून आलेत. आता दोन्ही संघाला फाईट करावी लागेल. इथे जिंकला तर तुम्ही सेमीफायनल 2 साठी जाल. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल पाहूया. अर्थात दोन्ही टीम एका साईडला टीम मीनादेवी गोकुळ संघ, एका साईडला उंबरवाडी संघ. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाज पाहतोय आपण प्रवीणला. पॉवर प्लेचे षटक. सेकंडला फलंदाज अक्षय. तर नाश्ता गेला जन्नत. पहिला चेंडू फेस करेल अक्षय. पॉवर प्लेचे षटक. पहिल्या मॅच मध्ये 56 धावा ठोकल्या दोन्ही फलंदाजाने. बॅटची कडा पीकी एज तूने सुना. यस मैंने भी सुना था. बॅटची पीकी एज होती आणि चेंडू निघून जाते सिंगल एका डावेसाठी. इथं अक्षयला फसवलं होतं जाळ्यात. अक्षयला अडकवलं होतं जाळ्यात. अक्षयला अडकवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते एक सिंगल डाव.
पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव, संघाचा अकाउंट ओपन झालंय. यावेळेला ऑन साईडला अक्षयला जाळ्यामध्ये अडकवलंय. हनुमानने कॅचचा कॉल दिलाय आणि हनुमान पकडतो, जातो सिंपल झेल आणि फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू नामी संधी होती, दुसऱ्या चेंडू देखील संधी क्रिएट केली आणि विकेट सॅक्रिफाईस करते. अर्थात संघ गोकुळ संघाला लागतो पहिला धक्का, तो म्हणजे अक्षयच्या रूपात. अक्षय बॅक टू द डगआउट. अक्षयची जागा भरून जाण्यासाठी नवीन फलंदाज आपण विजयला पाहतो. मैदानाच्या आतमध्ये संघाचा हुकमे काय कर खेळाडू विजयला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूचा खेळ झाला, दावा झाला, फक्त एक सिंगल. आज इंदरवाडी संघ देखील ठरवून आला, आज बाजी मारावी लागेल, कारण आज राहुलची बॅटिंग चालवायला लागली, हनुमनची बॅटिंग चालते, रणजितची बॅटिंग देखील चालावी लागेल. पहिला चेंडू एक सिंगल धाव, दुसऱ्या चेंडू विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये आला विजय. विजय गाडवे संघाचा हुकमे एक्का. ऐकोना गोकुळ संघ पहिले चांगले होते प्रवीणचे. थोडासा मॅचला वेग द्यायचा मित्रांनो प्लीज. दोन चेंडू एक सिंगल धाव. जो संघ जिंकेल तो संघ जाईल सेमीफायनल साठी. महत्वाची मॅच असेल संघासाठी. तिसरा चेंडू विकेट. शॉर्ट पिच मध्ये या चेंडू पाठी सरकला आणि त्याच्यावरती चपटी गेली. पॉइंट बाउन्स गॅदर केला जातो. फेकी कडेपर्यंत डेंजर एंडला होता विजय आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावफलक पुढे ढकलते. जाऊन बसते तब्बल 3च्या घरात. 3 चेंडू 3 धावा. विजय आला, विजयने बॅटिंगला सुरुवात केली. 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू वेगाने टाकला होता. दीपक आपल्याकडे वाटतात. पंच दोन्ही हात समांतर सिटीत. या सिटीचा वाईट बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 30 धावांच्या आतमध्ये थांबावं लागेल 3 गोकुळ संघाला. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावे फक्त दिशा दिले. चेंडू चाललाय 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. येतो 4-4-4 चौकार. चौथ्या चेंडू विजयच्या बॅटमधून आला. पहिला चौकार संघाचा. महत्वाचा हुकमे एक्का. 4 ने धावफलक पुढे ढकलतोय. जाऊन पोहोचतोय 8 धावा. लॉस ऑफ द 1 विकेट्स. 4 चेंडू झाले 2-2. महत्वाचे 2 चेंडू धावा झालेत 8. यावेळी पुढे सर्व बॅटने घेऊन काढला. क्षेत्रक्षण होता ऑन साईडला. एकच धाव. चांगलं क्षेत्रक्षण पाहतो. लॉंगावला क्षेत्रक्षण सजवला होता. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 9च्या घरात. 5 चेंडू 9 धावा. उंबरवाडी संघ देखील म्हणत असेल खूप दिवस आम्ही कष्ट करतोय, आज आमची कष्ट संपली पाहिजे. नवीन वर्षामध्ये आम्हाला एक तरी ट्रॉफी घेऊन जायचं आहे आमच्या संघासाठी. उंबरवाडी संघ चांगला संघ म्हणून नावाजला जातो, पण संघाकडे ट्रॉफी नसेल, आज ती मारावी लागेल. महत्वाचा एक चेंडू वरती येईल. शेवटचा चेंडू सेकंडला. फलंदाज हलक्या हाताने शांतीचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहतो. चांगला चेंडूला सन्मान दिला जातो फलंदाज जन्नतच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि धाव परत जाऊन पोहोचते डबल डिजिट 10च्या घरात. 10 धावा. लॉस ऑफ द 1 विकेट्स. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतो गोलंदाज आपण हनुमनला. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला मॅचचा हिरो हनुमन आला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. सेकंडला फलंदाज जन्नत अक्षयला पाहतो. पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली त्या फलंदाजाने. आता धावा झाले फक्त 10. कमबॅक केला गोलंदाज प्रवीणने. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आला हनुमंत. पहिला चेंडू फेस करेल.
पहिला चेंडू वेगाने टाकला होता, टप्पा पडला, त्याच्यानंतर थोडासा खाली राहिला आणि पहिला चेंडू होतो डॉट. या सिटीचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. या वेळेला फटका बसला होता, जाळ्यामध्ये अडकवलं जातोय. कॅचची नामी संधी. ओव्हर रणजित होता, थोडीशी चुकी करतोय आणि वन बाउन्स गॅदर करेल तोपर्यंत तब्बल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कॅचचा कॉल होता, कॅच खूप लांब होते, थोडासा प्रयत्न केले होते रणजितने चांगले आणि कॅच होते जमिनीला दान आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 12च्या घरात. 2 चेंडू 12 धावा. स्कोरबोर्ड कमीत कमी 30+ धावा ठोकावे लागतील तेव्हा मॅच बनेल. धावा झाली 12. ऑन साईटला यावेळी जसे 41 मधून गोळी निघते तसे या जन्नतच्या बॅट मधून चेंडू निघालाय. चेंडू होतो आउट ऑफ द पार्क. वन बाउन्स निघून जातो सीमारेषा पार. रिकाम्या जागा भरा. चेंडू निघून जातो 4 धावांसाठी चौकार. फलंदाजी बॅक निपिजन करतो हा फलंदाज जन्नत. पहिला चेंडू पाहिला, त्याच्यानंतर ओळखला आणि त्याच्यानंतर या 4 धावा. 4 धावफलक जाऊन पोहोचतो 16. 16 धावा. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहतोय. 16 लागलेत. चेंडू रनआउटचा चान्स होता, डायरेक्ट हिट केला जातो आणि फलंदाज जन्नतला केला जल जाऊचा इशारा. डायरेक्ट हिट स्वतःच्या फॉलोबंदी फलंदाज जन्नत बॅक टू द डगआउट. चांगली गोलंदाजी, एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, विजय पळाला, जन्नत अडकला आणि डायरेक्ट हिट केला आणि विकेटचं पतन होतं. फलंदाज जन्नत बॅक टू द डगआउट. चेंडूचा खेळ झाला तब्बल 4. 2 गो. महत्वाचे 2 चेंडू वाजवायच्या आतमध्ये फलंदाज चाललाय आरबी. क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहतोय आपण. कौतुक करावं लागेल. महत्वाचे 2 चेंडू. स्कोरबोर्ड जाऊन पोचले तब्बल 16च्या घरात. 4 चेंडूचा खेळ झाला, धावा झाले 16. आता अहमदला कमबॅक करावा लागेल. पुढचे 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील. वेगाने खेळायचा होता, यशस्वी करतो, चुकी थोडीशी. चांगलं क्षेत्रक्षण पाहतो, चांगली विकेट किपिंग पाहिली जाते आणि येतो बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. कमबॅक करून दिला अहमदने. टाळ्यांचा गजर केला जातो टीम हुंडावाडी संघाकडून. त्यांना माहित आहे ही ओव्हर महत्वाची होती. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ. किती धावा येतील ओव्हर क्रमांक 2 मध्ये. शेवटचा चेंडू ऑन साईटला. फटका तर चांगला होता, दिशा थोडीशी चुकीची होती. फक्त एक सिंगल, एक धाव आणि 2 षटकाची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 17च्या घरात. बारा चेंडू 17चा स्कोरबोर्ड लागला जातो. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचे 6 चेंडू. 6 चेंडूचा खेळ. रणजित आला सर. 12 चेंडूचा खेळ झाला, धावा झाले तब्बल 17 धावा. आता कुठेतरी आधीला बॅटिंग करावी लागेल, कुठेतरी विजयला साकेला आणावं लागेल, कारण विजय साकेला असेल तेवढं खूप गरज असेल. 3 गोकुळ संघाला धावा झाले फक्त 17. अजून 12+ धावा यावे लागतील या षटकामध्ये, तरच मॅच बनू शकते. कारण समोर बॉलिंग अटॅक असेल, बॅटिंग अटॅक देखील असेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय रणजित, संघाचा कॅप्टन. रणजितला पाहतो. पहिला चेंडू हार्ड ऑन स्ट्राईक. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतो आपण पाहतोय रणजितला. पहिला चेंडू पुन्हा एकदा आधी तयार. पहिला चेंडू
ऑन साईटला धमाका झटपट पटापट चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी बिग 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 षटकार आणि लोची सांगता केली जाते काय यष्टीएसने एका बाजूला 6 सजवलेत की काय काय होतंय काय बिघडतंय 6 निशा केली जाते पंचांकडून पहिला चेंडू षटकार आधी देखील कधी नाहीये आधीने देखील ठोकला षटकार नो चेंडू असेल नक्कीच नो चेंडूची सांगता एका साईडला 6 खेळाडू सजवले विजयनं पाहिलं आणि त्याच्यानंतर पहिला चेंडू नो आता गेम 30 धावपळक जाऊन पोहोचले तब्बल 24 धावा आधीने षटकार ठोकला आता फीटचा चेंडू संधी असेल फीटचा चेंडू चांगला चेंडू ऑन साईडला एक धाव वेगाने पूर्ण केली जाते एक सिंगल धाव चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण क्वालिटी क्षेत्ररक्षण पहिला चेंडू हो त्याच्यानंतर ही सिंगल एक धाव एकने धाव पडत जातून पोहोचतो 25 धावा पहिला षटकार ठोकला आधीने आता स्टॅकीला फलंदाज विजय आलाय महत्वाचे 5 चेंडू कॅप्टनला चांगली गोलंदाजी करावी लागेल रणजितला आज फुलटॉस होता समाचार देता आला नाही बॅटवरती सरळ चेंडू भेटला नाही आणि फक्त दिली जाते एक सिंगल धाव चेंडू होता संधीचा विजयच्या बॅटवरती चेंडू नाही आला आणि एक सिंगल धाव एका धावेने धावपर्यंत जाऊन पोहोचतो 26 धावा कमबॅक करून दिला रणजितने महत्वाचे 4 चेंडू या वेळेला फक्त दिशा दिली जाते नो माइंड लाईन मध्ये चेंडू कॅचचा कॉल आणि कॅच हो पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडली जाते झेल आणि फलंदाज विजेचा केला जाते खेळ समाप्त 11 खेळाडू आलेत आणि त्या खेळाडूला शाबासकी देत आहेत लाजवाब क्षेत्ररक्षण ही कॅच महत्वाची होती 3 चेंडूचा खेळ झालाय धावा झाले 26 धावा निलेश ते 3 मध्ये का 4 3 झालं असतील 3 मध्ये ना 3 झालं ना 3 चेंडूचा खेळ झाला तब्बल धावपर्यंत जाऊन पोहोचलोय 26 वरात अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल सगळ्याला फलंदाज निलेशला पाहतोय हा देखील बॅटिंग करू शकतो महत्वाचे 3 चेंडू हो या वेळेला सेलिब्रेशन पहा यष्टा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज निलेशला दाखवला डगआउटचा रस्ता पुढच्या दाराने केली जाते चोरी आणि विकेटचं पतन फलंदाज निलेश बॅक टू द डगआउट बॅक टू बॅक 2 विकेट्स पहिला चेंडू नो टाकला त्याच्यानंतर या गोलंदाज रणजितने कमबॅक केला आता समीकरण झाले 2-2 मैदानाच्या आतमध्ये चालला फलंदाज कॅप्टन कुन नितीन गाडवे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल कमबॅक केला रणजितने धावा झाले 26 पहिला चेंडू नो आणि तो षटकार त्या एक्स्ट्राच्या 7 धावा रणजितला कुठेतरी महागात पडू शकतात का 2-2 महत्वाचे 2 चेंडू
महत्वाचे 2 चेंडू. ओहो यावेळी चांगल्या बॅटने खेळून लाल करत नाही असेल. रनआउटचा चान्स. फेकी चुकीची. एक धाव तुम्हाला मागात पडू शकते. एका धावेने धावपलक पुढे ढकलता जाऊन बसते 27. 27 धावा. आता चेंडूचा खेळ पाहत असेल तर फक्त सिंगल 1. किती स्कोर बोर्ड लागेल. धावा झाली 27. सेकंडला फलंदाज चेंडू फेस करावा त्याने षटका ठोकलाय. तोच आदेश टाकी असेल. धावा झाली 27. महत्वाचा एक चेंडू. हो यावेळी थोडासा दिशा भरकटली जाते. या सिटीचा व्हाईटने थोड्याशा धावांमध्ये भर टाकली जाते. 28 धावा. महत्वाचा एक चेंडू लागला जाईल. या चेंडूवरती समजेल महत्वाचा एक चेंडू असेल. थोडासा अडथळा येतो रनअप मध्ये. दबाव पाहतो दोन्ही टीम मध्ये. दोन्ही टीम शांतता असतील कारण क्वालिटी क्रिकेट पाहिलं जाते दोन्ही संघामध्ये. महत्वाचं एक चेंडू स्ट्राईक आहे. ओहो चुकीला माफी नाही. वाईट पास एक तब्बल अशा चुका करत चालणार नाही रणजित. ही चूक तुम्हाला मागा पडू शकते. नक्कीच इथे मॅच होते फिनिश. सॉरी ते पहिल्या इनिंगला होते समाप्ती. शेवटच्या चेंडूवरती आबीच्या बॅटमधून आलाय चौकार आणि धावफलक जाऊन बसलेला 4 ने. 31, 32, 33 तब्बल 34 धावा. 44. रणजितच्या अवस्था धावा मागात पडू शकतात आणि इथे खरंच एक पारितोषिक देखील लागलं गेलं. अर्थातच किरणदादा मिसाळ साहेब असतील, रामदेवदादा लाड साहेब असतील. प्रत्येक 3 षटकाराला 500 रुपये आणि 3 चौकाराला 1000 रुपये. एका साईडला आपण जाते राजेंद्रदादा लाड असतील, किरणदादा मिसाळ असतील. खरंच 3 षटकाराला 1000 रुपये, 3 चौकारासाठी 500 रुपये दिलं जाईल. नक्कीच विकेटसाठी देखील 3 हॅट्रिक तुम्ही काहीही घ्या तुम्हाला 500-1000 रुपये दिले जाईल. स्पॉन्सर पाहतो पण किरणजी मिसाळ साहेब असतील, राजेंद्रदादा लाड साहेब असतील. खरंच या माणसाने व्यक्तिमत्व जिंकलंय. पैसा सर्वांपाशी असतो, पैसा फक्त बाहेर यावा लागतो. तोच या दादाने दाखवलंय. आता समीकरण झालंय ते म्हणजे 18 चेंडू आणि 35 धावांचं. अठरा चेंडू 35चं समीकरण. संघ लगेच उतरा. उमराडी संघ प्लीज दादा. चला इंदरवाडी संघ दादा लगेच उतरा. प्लीज सहकार्य करा. रणजित दादा थोडं सहकार्य करा मित्रांनो. 35चं समीकरण.
ओपनिंग जोडी चालली मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला हनुमान, दुसऱ्या साईडला आपण पाहतो फलंदाज इंदोर संघाला दुश्मन बघा. एका साईडला राहुल तर दुसऱ्या साईडला हनुमंत अशी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 समीकरण प्लीज आपला दुश्मन संघ बहुत लेट आ रहा है, इतना लेट नहीं आता. नाव सांगितलं ना, त्याला विचारते तर नाव काय, नाव सांग. सगळ्यांना महेश नाव सगळ्याला फलंदाज महेश. 18 समीकरण. सगळ्याला गोलंदाज विजय. दिशा द्यायची गरज होती पण सांगतात या सिटीजन मॅच मध्ये झाला त्याला देणार. पहिला चेंडू नो प्लस 1 फ्रीची नामी संधी. विराट पहा नीट. पहिला चेंडू असेल फ्री हिट. स्लोवर गेम. टप्पा पडला मग त्याला ओळखला. फ्रीचा चेंडू संधी असेल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. सिंगल एक धाव. फ्रीडवरती जास्त समाचार घेता आला नाही. फक्त सिंगल एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे ढकलतो. जाऊन बसतो 2च्या वरात. एक चेंडू 2 धावा, सॉरी 3 धावा. सगळ्याला फलंदाज आपण पाहतो. एका साईडला हनुमान तर एका साईडला महेशला. छोटा पॅकेट हनुमान पहिल्या मॅचचा हिरो. बॅटिंग करावी लागेल. 35 धावांचं लक्ष असेल. पुन्हा गोलंदाज तयार. सगळ्याला हनुमंत. ओहो, पहिला चेंडू वेगाने टाकला होता. टप्पा बदलला. कोण बदलला, काटा बदलला आणि टप्पा खेचला जातो. या सिटीचा डॉट बॉल. डॉट चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू नो टाकला, त्याच्यानंतर कमबॅक केला जातो विजयकडून. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 2 धावा, सॉरी 3 धावा. हो या वेळा टप्पा लांब ठेवला. हनुमानने टप्पा ओळखला आणि टप्पा ओळखला कार्यक्रम करून टाकलाय. लाजवाब फटका. इनसाइड आउट. लाजवाब. 6-6-6 षटकार 6 धावांसाठी. क्वालिटी बॅटिंग पाहतोय आपण. किती टाइम शांत बसणार म्हणजे, कारण शांत बसायला टीमचा संत थोडीने आहे. तीन चेंडूचा खेळ. तीन चेंडूचा खेळ झाला. धावपळ जाऊन पोचले 9च्या वरात. 3 चेंडू 9 धावा. धावफलक जाऊन पोचले 9च्या वरात. महत्वाचे 3 चेंडू. षटकाराने सुरुवात केली या हनुमानने. पहिला चेंडू बॉल होता, त्याच्यानंतर हा षटकार. विजयला आता कमबॅक करावा लागेल. यावेळी फटका चांगला होता. कॅचची सामी संधी असेल. कॅच जमिनीला दान आणि सिंगल धाव. चला प्लीज नेक्स्ट मॅच आपण क्रॉस करूया. दोन्ही टीम साठी या. एका साईडला टीम पाहतो आपण उंबारणे संघ, दुसऱ्या साईडला वरपेवाडी टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन क्रॉस बॉक्स मध्ये प्लीज सहकार्य करा. एका साईडला टीम वरपेवाडी संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो उंबारणे संघ. टीमचे कॅप्टन लगेच आपल्या पहिल्या इनिंग मध्ये करायचं, पण आपण आता कॅप्टन प्लीज दादा थोडं सहकार्य करा. तुमच्याशी करूया आपण नेक्स्ट मॅचचा. एका सगळ्या टीम उंबारणे असेल, एका सगळ्या टीम वरती असेल. मान्यवरांचे असते आपण नेक्स्ट मॅचचा. खरंच टॉस बॉक्स कॅमेरा फिक्स करा मित्रांनो.
नक्कीच आपल्या जे मित्र सूचना दिल्या अर्थातच आपण पाहतो स्वप्न सह्याद्री. खरंच या इंस्टा आयडीला फॉलो करा मित्रांनो. स्वप्न सह्याद्री ज्याची शिवाजी महाराज सर्व किल्ले दाखवतात शूट केलं जातं. खरंच या आयडीला खरंच फॉलो करा मित्रांनो. कॅमेरामध्ये तुम्ही पाहत असाल आपण पोस्ट सूचना आपल्या अर्थातच स्वप्न सह्याद्री. खरंच या आयडीला फॉलो करा. इंस्टावरती आयडी असेल स्वप्न सह्याद्री. याचे टीम्स नक्कीच जुन्या सूचना अर्थातच पाहतो आपण. दिनेश दादा पेटे, योगेश दादा लाड असतील, राम दादा लाड असतील. खरंच त्यांनी सूचना दिली त्यांची आयडिया मित्र. खरंच आयडिया फॉलो करा. मान्यवरांनी आपल्या पॉज दिला याच्या दादावरती व्यासपीठावरती. चला प्लीज लगेच या गणेश दादा आपल्या कॅप्टन पाठवा. गणेश दादा उंबारणी संघ आपण देखील यायचं प्लीज दादा पॅनल केली प्लीज सहकार्य करा. मान्यवर इथे असतील आपण तुम्ही कॅप्टन यायचं दादा. पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला घ्यायचा होता. चला गणेश दादा लगेच व्यासपीठावरती लपू नका. गणेश दादा असं करून कसं चालेल. टॉस का टायमाला तुम्ही कुठेही जाताय. करूया नेक्स्ट मॅचचा टीम. खरंच आपण मान्यवर पाहतो अर्थातच आपण मान्यवर पाहिले जात आहेत. संदीप दादा लाड असतील त्यांच्या असते टीम शुभेच्छा असतील. इनिंगला कसला वरती टीम कसं हिंदारने टीम असेल असेल वरती टीमचा कॅमेरा बघायचं दादा. असेल वरती टीमचा काटाने छापा कॉल असेल वरती स्विंग करायचं. प्रत्येक हॅट्रिक बॉलला लाडवाडी संघाकडून 500 रुपये दिले जातील. अक्षय लाड यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिक चान्सला. गणेश दादा लाड यांच्याकडून हो चांगला चेंडू होता. ब्लॉकर टाकला होता. एक सिंगल डाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला ठरला जातोय की काय. थांबवलं जातो दोन्ही फलंदाजांकडून. आणि दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडूवरती पाहतो आपण सिंगल एक डाव. एका डावाने धाव त्याला पुढे ढकलते जाऊन पोहोचते. 14 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 9 धावा होत्या आणि त्याच्यावर मितीने दिले फक्त 4 धावा. मॅच होती कुठे मॅच येऊन बसली कुठे. 1 to go. शेवटचा एक चेंडू साकेला फलंदाज आपण पाहतो. महेशला षटका ठोकावा लागेल या चेंडूवरती. जर षटकार आला तर मॅच बनेल आणि हा चेंडू चांगला आला तर मॅच थोडीशी फसली जाईल उमरवाडी संघाकडून. एक चेंडू पण आता गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला होता. अचूक होता आणि षटकाची होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि 12 चेंडूचा खेळ झाला. धावा झाला फक्त 14 आणि आता समीकरण जाऊन पोचलंय 6 चेंडू 21 धावांचं. वाटतं तेवढं समीकरण सोपं नसेल अवघड असेल पण हनुमानगडची क्षमता असेल. 6 चेंडू 21 धावा. साचने 21चं समीकरण सायकीला फलंदाज छोटा पॅकेट हनुमान असेल. उमराडी संघाचा डगा थोडासा शांत राहिला जातो की काय. 6 चेंडू 21 धावा. मॅच जिंकाय असेल तर षटका ठोकावे लागतील. क्षमता असेल हनुमानकडे. काय होते पाहूया. 6 चेंडू 21 धावा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आला अभि. ओहो थोडासा अर्थ होतो. थोडासा गच्चा गोलंदाजी. पहिला चेंडू हातामध्ये सुटला जातोय. डेट चेंडू सांगितला जातोय. डेट चेंडू 6 चेंडू 21चं समीकरण मॅच बनू शकते. गेल्या समीला 6 चेंडू 18 धावा वैभव चोपदारने मारल्या होत्या. आज 21 माराव्या लागतील. 6 चेंडू 21चं समीकरण. महत्वाची मॅच. दोन्ही टीम रेडी असतील. यावेळेला पहिला चेंडू गुन्हा टेकर तमाशा देख. चेंडूला काढून दिलं जातंय. सेट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. मॅच मध्ये पलटवार होती का. आता समीकरण झालंय 5 चेंडू आणि तब्बल 15 धावांचं.
मैच होती कुठे, मैच बसली कुठे. हनुमान होते सब कुछ मुमकिन आहे. हनुमानला मॅच बनवावी लागेल. 5 चेंडू 15चं समीकरण. 3 षटकार 4 चौकार की 3 चौकार आणि 4 षटकार. 5 चेंडू 15 धावा. पहिला चेंडू षटकार आलाय. या वेळेला देखील दुसरा चेंडू जॅक भीड़ में लगे छक्का कहते हैं, गेंद हवा के बाहर जाए तो छक्का कहते हैं और गेंद में पलट मार लाए उसे तुमका लक्का कहते हैं मेरे दोस्त. इथे हनुमान हुकमाचा एक्का मानला जातो. बॅक टू बॅक षटकार आणि मॅच मध्ये पलटवार. आणि आता घडलंय काय, 1000 रुपये रेडी असेल का? 500 रुपये द्यावे लागतील. 3 बॉल 3 षटकार. आता स्पॉन्सर पाहतो आपण. किरणजी मिसाळ साहेब असतील, राजूबाबा लाड साहेब असतील. 3 षटकार. मॅच बनली, मॅच होती कुठे आणि मॅच होती बसली कुठे. 6 चेंडू 21 पाहिजे होत्या. आता समीकरण झाले 4 चेंडू 9 धावांचं. छोटा पॅकेट आधी ते 4 आहे. दुपारच्या 17 मध्ये आता संध्याकाळचं येऊन दाखवलं जातं. चार चेंडू 9 धावांची गरज. बॅक टू बॅक षटकार. मॅच मध्ये पलटवार. कमबॅक केला जातो. एक सिंगल 1 धाव पाहतोय आपण एका धावेसाठी. आता समीकरण बदललंय. 3 चेंडू 8 धावांची गरज. आजचं समीकरण. मॅच बनू शकते, मॅच फसू शकते. 4 वाजल्यात आणि मॅचला झाले पलटवार. हो काही वेगाने टाकला होता. डोळ्याची पापणी लवते गेली त्याचे निघून धावपणे एकने पुढे ढकलते जाऊन देतोय. 28 धावा. आता 7ची गरज असेल. 2 चेंडू 7 धावा. मॅच मध्ये पलटवार. हा चेंडू महत्वाचा असेल. इथे जर षटकार आला तर बातून कुठेतरी गायब होतील उंबरवाडी संघ. हा चेंडू महत्वाचा असेल. दगड मध्ये शांतता. 2 चेंडू 7 धावा. कमबॅक केला आधीने. पहिले 2 चेंडू षटकार, त्याच्यानंतर 2 चेंडू कट. हा चेंडू महत्वाचा हो नाही आणि समीकरण बदलतोय. आता मॅच मध्ये झालाय पलटवार. इथे टाय मॅच झाली तर सुपर ओव्हर नसेल, कंपल्सरी चेस करावे लागतील. आता समीकरण बदललंय. 1 चेंडू 7 धावा. 1 चौकार 1 षटकार आला असता मॅच पलटली असती. रणजितच्या त्या एक्स्ट्रा धावा व्हाईट प्लसच्या त्या धावा आज उंबरवाडी संघाला मागात पडू शकतात. उंबरवाडी संघ चांगली गोलंदाजी करत होता. रणजितने थोडंसं एक्स्ट्रा धावा दिल्या आणि संघ थोडासा या धावा मागात पडू लागल्यात. 1 चेंडू 7ची गरज. ओहो 30 आ गया है मॅच में पलटवार. काय घडतंय, काय बिघडतंय. विठलादेवी बरडवी चषकाची हाय व्होल्टेज मुकाबला. व्हाईट चेंडू पाहतोय. आता समीकरण झालंय 1 चेंडू आणि